लोग बहुत से भारी मात्रा में संख्या में लोग जाने वाले बीजेपी द्वारा महाराष्ट्र सरकार द्वारा किस प्रकार की सुविधा की गई है? बसें भारतीय जनता पार्टी और सरकार ने कोकणवासियों की सेवा में बहुत बढ़ चढ़कर नम्रता से काम किया है। हमने स्पेशल एसटीज सरकार की तरफ से छोड़ी है, टोल टैक्स माफ किया है सरकार की तरफ से, गणपति के लिए गांव जाने वाले रास्तों पर हेवी व्हीकल न रहे ये निर्णय सरकार से किया है। भारतीय जनता पार्टी के मान से एक स्पेशल ट्रेन, कोकण रेलवे की और ज़्यादा ट्रेनें और पार्टी की तरफ से भी 350 से भी ज़्यादा बसेस हम यहाँ पर उसकी व्यवस्था कर रहे हैं और उसके बारे में भी आज झंडा दिखाकर उस कार्यक्रम को भी शुरुआत करके कोकणवासियों की सेवा में तत्परता से हम काम कर रहे हैं। नये यासाठी म्हणून संजय राऊतांनी सुद्धा एक पत्र दिलेलं आहे की आता ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, पाकिस्तानने जो हल्ला केला त्यानंतर ही मॅच होऊ नये अशी एक त्यांची भावना आहे, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। मुळामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरनं स्पष्ट आहे। भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही, द्विदेशीय कुठलीही सामना मालिका होणार नाही। बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली। फिलहाल सर रावत ने प्रधानमंत्री के पास मुकाम में कहा है कि ऑपरेशन सिंदूर में जिस प्रकार से हमारे 26 लोगों की जान गई, क्या पाकिस्तान के साथ खेलना कितना सही है? आप कैसे क्या आप भी बीसीआई में थे सर मौके पे, इसलिए आपसे जानना चाहिए क्या मैच खेलना सही? बात तो स्पष्ट है, केंद्रीय स्तर से जो संदेश आया है वो भी बहुत स्पष्ट है। भारत और पाकिस्तान ये दो देशों की कोई भी मैच, सीरीज या टूर्नामेंट दोनों देशों की नहीं होने वाली है। जहाँ पर बहुत सारे देश टूर्नामेंट खेलते हैं वहाँ पर भारत खेलेगा, ये निर्णय है। भारत के अंतर्राष्ट्रीय संबंध, भारत के खिलाड़ी और भारत क्रिकेट के ऊपर प्रेम करने वाले लोग ये सभी यही शायद सोचते हैं कि भारत बहुदेशीय स्पर्धा में खेलने चाहिए, इतना ही निर्णय हुआ है। दो देशों की कोई भी टूर्नामेंट भारत पाकिस्तान की नहीं होने वाली है। और जहाँ तक लिखने की बात है, संजय राउत को ट्रम्प को भी लिख सकते हैं। आजकल उनकी बुद्धिमत्ता इतनी तेज हुई है कि परलोक में जो लोग हैं उनको भी वो पत्र लिख सकते हैं। और जहाँ तक पाकिस्तान के विषय पर संजय राउत बोलते हैं तो उनको तो अधिकार ही नहीं, जिन्होंने घर पर बुलाकर जावेद मियाँदाद के साथ बिरयानी खाई वो हमें भारत पाकिस्तान क्रिकेट के बारे में न सिखाए, इतना है हमको कहना चाहिए। सर एक प्रकारची चर्चा आहे, नेमकी काय चर्चा झाली? कारण दोन स्वतंत्र बैठका झाल्या, एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं, त्यानंतर अमित ठाकरे तुमची स्वतंत्र बैठक। मनोहर भिसे आणि अमित ठाकरे त्यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते। स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदन सुद्धा दिलं आहे। त्यांनी एक मागणी ठेवली आहे, जी मागणी एका अर्थाने सर्वात प्रथम राज्य महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय, विविध शाळा, विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं। जे 10 दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत त्यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मिरवणुका, विसर्जन, विविध धार्मिक कार्यक्रमही होत असतात। त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये, रहदारीमध्ये दिरंगाई होऊ नये किंवा अन्य असुविधा होऊ नये म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या, तर परीक्षा नकोच
अशी त्यांची मागणी होती. मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे, वाजवी आहे आणि म्हणून मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे. पण या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, मेडिकल एज्युकेशन, कौशल्य विकास, या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा हा खरं त्याच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय आहे. त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलं आहे की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा, विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या. मिठी नदी प्रकरणामध्ये मिठी नदीमुळे मुंबईची तुंबई झाली या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की त्या मिठी नदीच्या इथे जाऊन ज्यावेळेस काही लोकांनी फोटो सेशन केलं, मग ते आदित्य ठाकरे असू दे नाहीतर आशिष शेलार असू दे, यांनाही जाब विचारले पाहिजे, त्यांनी त्यांच्यावरही कारवाई करणं अपेक्षित आहे. मुळामध्ये त्यांची माहिती चुकीची आहे. मिठी नदीच्या इथे मी फोटो सेशन केलेलं नाही आणि मला प्रश्न विचारणं, मी तर विचारेन तुम्ही नादे आणि नदी सफाईच्या वेळेला तुम्ही मुंबईत तरी होतात का? तुमचे कुठले फोटो व्हायरल होतील? मग तर मला तरी शिकवलं आहे. आम्ही नाले सफाईच्या बाबतीत चोख काम करण्याची प्रशासकीय यंत्रणा ही लावलेली आहे, लावायचा प्रयत्न केला आणि मिठी नदीत ज्यांनी गाळात पैसे खाल्ले ते तुरुंगात चालले आहेत, त्याच्यावरही कारवाई. महाराष्ट्राच्या संदर्भात एका उपसमितीची घोषणा सरकारकडनं झाली. 12 सदस्यीय समितीत तुमचा देखील समावेश आहे. कुठले तरी यापूर्वी चंद्रकांत दादा याचे अध्यक्ष होते, त्यांना बदलून आता विखेंकडे ही जबाबदारी देण्यात आली, त्यावरून सुद्धा चर्चा. माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे. त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली. महाराष्ट्राच्या संदर्भात एका उपसमितीची घोषणा सरकारकडनं झाली. 12 सदस्यीय समितीत तुमचा देखील समावेश आहे. कुठले तरी यापूर्वी चंद्रकांत दादा याचे अध्यक्ष होते, त्यांना बदलून आता विखेंकडे ही जबाबदारी देण्यात आली, त्यावरून सुद्धा चर्चा. माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे. त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली.